व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे, तर मित्रांनो तुम्ही त्या डेची तयारी केली का? आणि नसेल केली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे तुम्हाला 7 दिवसाचे वेगवेगळे गिफ्ट्स बघायला मिळतील आणि तेही हँडमेड, तर तुम्ही ते घरात तयार करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. इथं मी कलरफुल टिंटेड पेपर यूज करतेय. तर त्याच्यामध्ये मला रेड कलर आणि लाईट ब्लू कलर यूज होणार आहे, स्काय ब्लू कलर. माझ्या क्लायंटची जशी रिक्वायरमेंट आहे, रेड आणि स्काय ब्लू कलर या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये मी हे तयार करणार आहे. रेड टिंटेड पेपरचे इथे मी छोटे छोटे बॉक्स करून घेतलेले आहेत आणि मला फुलांच्या पाकळ्या बनवायच्या आहेत, म्हणून मी ते छोटे छोटे बॉक्स करून पाकळ्यांचा आकार केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा असा आकार ड्रॉ करून घेऊ शकता. पेपर जेवढा कट होणार आहे तेवढीच पेपरची साईज घ्या, म्हणजे तेवढ्याच पेपरच्या घड्या घाला, कारण जास्त पेपर जर घेतला तर ते कट करता येणार नाही. तुम्हाला एका फुलासाठी 25 ते 30 पाकळ्या बनवाव्या लागतील आणि पाकळ्या बनवल्यानंतर त्याच्यामधून एक कट मारा, म्हणजे ते आपल्याला चिटकवायच्या आहेत. इथं माझ्या पाकळ्या रेडी करून झालेल्या आहेत. या सगळ्या आता परत गोळा कराव्या लागणार आहे. एक एक सेपरेट पाकळी घ्या आणि त्याला पेन्सिलच्या हेल्पने किंवा कात्रीच्या हेल्पने असं थोडंसं दुमडून घ्या. मी ते दाखवते त्याप्रमाणे करून घ्या. मला खूप छान वाटते की मी हे तुमच्यासोबत शेअर करू शकते. क्लायंटचं वर्क असून सुद्धा मी त्यांच्याकडून परमिशन घेतलेली आहे की मी हा व्हिडिओ अपलोड करू शकते का, तर ते बोलले ठीक आहे करू शकता. म्हणून मी हे ट्राय करते की तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते. तुम्ही सुद्धा घरामध्येच असं बनवू शकता, छोटेसे कार्ड्स वगैरे या गिफ्ट वगैरे, कारण विकत घ्यायला खूप महाग जातं विकत घ्यायचं म्हटलं तर, आणि स्वतःच्या हाताने तयार करून असं द्यायला कुणाला तरी छान आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि कुणाला तरी गिफ्टही करा. ही बडबड करण्यातच वेळ निघून गेला आणि पुढे जो व्हिडिओ चालू आहे त्याचं सांगायचंच विसरून गेली मी. जेवढे डेज सेलिब्रेट होणार आहेत तेवढ्या डेजचे मी कार्ड बनवणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला असाल तर फॉलो करा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कोणते कोणते कार्ड्स बनवते, नवीन नवीन काय गिफ्ट बनवते. रोज बनवून कंप्लीट झालेला आहे, तर इथं मी पानं बनवायला घेते. आता इथे मी फुल आणि पानं बनवण्यासाठी टिंटेड पेपरच यूज केलेला आहे. इथं मी फक्त 2च पानं कट करणार आहे, कारण मला असं वाटते की जास्त पानांची गर्दी नको, फुलावरती फोकस केला पाहिजे, म्हणून मी 2च पानं घेत आहे. या डिझाईनला काय म्हणतात ती माहित नाहीये मला, पण शक्यतो झिगझॅग टाईप डिझाईन असं काहीतरी, तर तुम्ही ते ट्राय करून बघा. चला तर मग नेक्स्ट आपण इथं फुलाच्या खालचा भाग तयार करून घेऊ. मी हे एवढं पटपट करत नाहीये, हळूहळूच केलेलं आहे, पण तुम्हाला दाखवायसाठी ते फास्ट बनवलेलं आहे, कारण खूप वेळ जाईल हळूहळू व्हिडिओ दाखवला तर. एकसारख्या 2 डिझाईन करून घेतल्या आणि कडला छोटंसं कट मारलं, म्हणजे त्यातून मला फुलाचा दांडा घालता येईल, आणि एकावर एक ठेवून चिटकवलं. इथं आज मी रोज डेचा व्हिडिओ करत आहे, तर उद्या प्रपोज डे असेल तर मी प्रपोज डेचा सुद्धा व्हिडिओ करणार आहे. त्याच्या नेक्स्ट कोणता असेल तर त्या डेचे मी व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही हे पूर्ण व्हिडिओज बघा. रोज डेला काहीतरी स्पेशल बनवा. ते गिफ्ट आपल्या हाताने जर बनवलं आणि आपल्या पार्टनरला दिलं तर ते किती छान वाटेल ना. याच व्हिडिओचे मी शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत, तर ते पण जाऊन तुम्ही चेक करा. हे सगळे गिफ्ट किंवा कार्ड बनवण्यासाठी असं मी बाहेरून काही नवीन काही विकत आणलेलं नाहीये. जे घरामध्ये मटेरियल होतं किंवा घरामध्ये जे हँडमेड पेपर वगैरे कोणते आणखीन माझ्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे पेपर्स होते, तर तेच मी ट्राय केले. काही माझ्याजवळ स्केच पेन होते ते मी यूज केले, रिबन होते तर ते मी यूज करून हे सगळं बनवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा घरातल्या वस्तूंपासूनच हे ट्राय करू शकता. किती छान वाटतंय ना हे विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी जर बनवलं तर. हा व्हिडिओ कंप्लीट बघा आणि तुम्हाला कसा वाटतंय. जर तुम्हाला आवडला तर लाईक ठोकायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झालाय. मला हे बॉक्स टाईप करायचं होतं, तर मला सुचत नव्हतं की मी काय करू, तर मी मोबाईलचा बॉक्स इथं घेतलेला आहे. इथे वरचा भाग म्हणजे कव्हर बनवण्यासाठी मी हँडमेड पेपर यूज केलेला आहे. असा वरचा कव्हर डायरेक्ट तर लावता येणार नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात काहीतरी डिझाईन करतेय. सपना तू काय काय ट्राय करशील ना याची काहीच गॅरंटी नाहीये. तुम्हाला ही डिझाईन जर कट करायला येत नसेल तर तुम्ही सरळ कॉर्नरवरती छोटासा कट मारून शेप देऊ शकता. हे ग्रीटिंग बनवताना मला एवढ्या आयडिया सुचतात ना, पण एकाच ग्रीटिंग मध्ये एवढ्या आयडिया टाकले तर ना ते विचित्र दिसल, म्हणून मी सगळ्या वेगवेगळ्या आयडियाज वेगवेगळ्या ग्रीटिंग मध्ये यूज करते. हार्ट शेप कट करताना थोडा अवघड जातं, त्याच्यामुळे शक्यतो कटर ट्राय करा आणि कटर यूज करताना थोडंसं हात सांभाळा, नाहीतर हात कापून घेचाल. हा जो शेप तुम्ही कट केलेला आहे तर तो खराब नाहीये, आणि जर खराब असेल तरीही ठेवा आणि चांगला असेल तरीही ठेवा, तो कुठे पण यूज होईल. इथं ॲक्रेलिक गोल्डन कलर मी यूज केलाय, तर पूर्ण कॉर्नर्सला मी हा गोल्डन कलर लावून घेते. त्या गोल्डन कलरमुळे अशी वेगळी शाईन येते.
इथं मी ट्रान्सपरंट पेपर यूज करते आणि तो मिठाईच्या बॉक्सवर वगैरे किंवा झेरॉक्स पेपरच्या दुकानात कुठेही मिळून जाईल हा पेपर. हा पेपर लावल्यामुळे या गिफ्टमध्ये काहीतरी गंमत आल्यासारखं वाटतंय. क्लायंटला असं वाटतं की शायरी वगैरे नको, म्हणून मी फक्त इथं फॉर यू असं लिहिलेलं आहे आणि ते छोटंसं असं चिटकवलेलं आहे. तुमचं मत काय आहे? फॉर यू बस झालं की काही शायरी वगैरे लिहायला हवी? तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट जी गिफ्ट बनवणार आहे त्या गिफ्टमध्ये मी शायरी ऍड करेन. तर पटापट कमेंट करून मला सांगा मी काय करावं. इथे त्याचे स्ट्रोक छान नव्हते दिसत म्हणून मी छोटूसा कट मारला. चला तर मग मी हे पटापट चिटकवून घेते. अजून पुढं खूप प्रोसेस आहे. सगळं तर लिहून झालंय, सगळं करून झालं, पण आता एक वर्ड लिहायचा राहिलाय जो खूप रोमॅन्टिक आहे आणि तो वर्ड लिहिल्याशिवाय काही या कार्डची काही किंमतच नाहीये. त्याच्यामुळं मी थोडंसं लव वगैरे असं वर्ड लिहित आहे. जर तुम्हाला लिहायला जमलं तर लिहा किंवा प्रिंट करून सुद्धा आणू शकता. इथे छोटे छोटे मी 2 मॅग्नेट घेतलेले आहे, म्हणजे त्याचं झाकण असं लावलं तर आपल्या मनाने लागल. त्याच्यामुळे आतल्या साईडला एक मी मॅग्नेट चिटकवलेला आहे आणि इथं वरच्या साईडला. याच्यामध्ये मी जी रिबिन फोल्ड केलेली आहे, बलूनच्या खाली आपण जी लावायला रिबिन घेतो, ती इतकी सुंदर दिसते ना, तर ती तुम्ही ट्राय करून नक्की बघा. ती खूप छान दिसते. चला तर मग एवढं छान केलेलं आहे तर त्याचा शो पण करून घेऊयात.